भरपूर पदर असलेली कमी तेलकट आणि कुरकुरीत अळूवडी आपल्या सगळ्यांनाच आवडते। आंबट गोड आणि तिखट चवीची ह्या अळूवडी सणाची थाळी असो किंवा उपवास सोडण्यासाठी ताटामध्ये तळणीच्या पदार्थामध्ये ह्या अळूवडीचा समावेश हमखास असतोच। पण आजची ही अळूवडी थोडी खास आहे, कारण कोणत्याही पिठाचा वापर न करता ही अळूवडी बनवली आहे। तर आजची ही अळूवडी बनवण्यासाठी मी पिठाऐवजी कोणता पदार्थ वापरला आहे ते आपण बघूया। ही अळूवडी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। चणा डाळ मी जवळजवळ 5 ते 6 तास स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती। तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर 2 ते 3 तासासाठी ही चणा डाळ भिजत ठेवू शकता। पण जितका जास्त वेळ तुम्ही चण्याची डाळ भिजत ठेवाल तितकी ही डाळ छान भिजली जाते। यानंतर पाव वाटी तांदूळ घेतलेले आहेत। ज्या वाटीच्या मापाने आपण चणा डाळ मोजून घेणार आहोत त्याच वाटीच्या मापाने आपल्याला तांदूळ देखील घ्यायचे आहेत। डाळीसोबतच तांदूळ देखील स्वच्छ धुवून मी 5 ते 6 तास भिजत ठेवले होते। 6 तास झाल्यानंतर मी डाळीमधलं आणि तांदळातलं पाणी काढून घेतलेलं आहे। सगळ्यात पहिलं आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। यासाठी 1 चमचा भरून मी धणे घेतलेले आहेत। यानंतर आपल्याला जिरं घ्यायचं आहे। जितकं जिरं आहे तितकंच आपल्याला बडीशेप देखील घ्यायची आहे। बडीशेपमुळे ना या अळूवडीला फ्लेवर खूप छान येतो। त्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत। या लसणाच्या पाकळ्या थोड्या मोठ्या होत्या, यासाठी इथे मी 9 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। यानंतर 1 सुकी लाल मिरची घेतलेली आहे। 4 ते 5 आपल्याला हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। ह्या तिखटाच्या हिरव्या मिरच्या आहेत। जर हिरव्या मिरच्या कमी तिखटाच्या असतील तर त्या 6 ते 7 हिरव्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत। पाणी न घालताच हे सर्व जिन्नस मी वाटून घेणार आहे। हे वाटण मी वाटून घेतलेले आहे। या वाटणामध्ये ना मी सुकी लाल मिरची घातलेली आहे। तुम्हाला जर यामध्ये सुकी लाल मिरची घालायची नसेल तर नाही घातली तरीही चालेल। आता सुरुवातीचं वाटण झालेलं आहे। चणा डाळ आणि तांदळामधलं पूर्णपणे पाणी काढून घेतल्यानंतर आता आपल्याला हे 2 बॅचेसमध्ये वाटून घ्यायचं आहे। ही डाळ मी 5 ते 6 तास भिजत ठेवली होती, त्यामुळे तुम्ही बघू शकता डाळनं छान भिजली गेली आहे। डाळीचा एखादा दाणा मी अशा पद्धतीने बोटाने दाबल्यानंतर देखील दाणा अगदी अलगद तुटत आहे, याचा अर्थ डाळ व्यवस्थित भिजली गेली आहे। सुरुवातीला आपण जे वाटण तयार केलेलं आहे ना त्यामध्येच डाळ आणि तांदूळ मी एकत्र वाटून घेणार आहे। ही डाळ मी 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे आणि डाळ वाटताना आवश्यकता लागली तरच यामध्ये पाणी घालणार आहे। इथे हे डाळीचं मिश्रण तयार झालेलं आहे। डाळ वाटताना फक्त 2 चमचे इतकंच पाणी मी घातलेलं आहे। चमच्याच्या साहाय्याने एकदा आपल्याला हे मिश्रण खालीवर करून घ्यायचं आहे, म्हणजे या मिश्रणामध्ये एखादा डाळीचा अख्खा कण किंवा तांदळाचा कण राहिला असेल ना तर तो वर येईल आणि आपल्याला पुन्हा हे मिश्रण एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। थोडे हे मिश्रण जाडसर आहे, यासाठी मी आणखी एकदा हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलं आहे। अळूवडीला आपण जे सारण लावणार आहोत त्याचं हे छान मिश्रण तयार झालेलं आहे आणि मस्त असं मऊसूत हे मिश्रण वाटलं गेलं आहे। यामध्ये ना बिलकुल चणा डाळीचा किंवा तांदळाचा कण राहिलेला नाही। आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। चणा डाळीची ही पहिली बॅच आपण वाटून घेतली आहे। यानंतर लगेचच आपण दुसरी बॅच वाटून घेणार आहोत। यासाठी अगदी 2 चमचे यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला छान बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। चणा डाळीच्या दोन्ही बॅच माझ्या वाटून झाल्यानंतर आता हे जे मिश्रण आहे ना मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। छान असं मऊसूत आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। अजिबात यामध्ये ना रवाळ टेक्स्चर नाही किंवा जाडसर कण राहिलेला नाही। आता यामध्ये अगदी थोडी हळद घालणार आहे। मिश्रणामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे। ओवा घालताना ना आपल्याला थोडा हातावर अशा पद्धतीने ओवा चुरून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच यामध्ये घालायचा आहे। 2 चमचे यामध्ये मी सफेद तीळ घातले आहेत। तिळामुळे ना या अळूवडीला छान खमंगपणा येतो। अगदी चिमूटभर यामध्ये हिंग घालत आहे। आपण ओवा देखील घातला आहे, हिंग नाही घातलं तरीही चालेल, पण मी अगदी चिमूटभर यामध्ये हिंग घालत आहे। यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, पण जर तुम्ही यामध्ये सुकी लाल मिरची घातली असेल तर इथे लाल तिखट घालण्याची गरज नाही। आपण घेतलेली सुकी लाल मिरची ही तिखटाची आणि रंगाची होती, त्यामुळे इथे मी लाल तिखट घातलेलं नाही। चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि चिंच गुळाचा इथे कोळ घातला आहे। सगळ्यात शेवटी भरपूर कोथिंबीर घालायची आहे। अळूवडीचे हे सारण मी हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। अळूवडीला लावण्यासाठीच आपलं हे सारण तयार आहे। यानंतर आपल्याला हे सारण अळूवडीच्या पानांना लावून घ्यायचं आहे।
अळूवडी बनवण्यासाठी इथे मी अळूवडीची 10 पानं घेतलेली आहेत. बऱ्याच वेळा अळूवडीची पानं ओळखता येत नाही, तर ती कशी ओळखायची ते तुम्हाला दाखवते. अळूवडीच्या पानाचा देठ हा गडद रंगाचा असतो आणि त्याची आतली बाजू देखील डार्क हिरव्या रंगाची असते. जो भाजीचा अळू असतो ना, त्याचं देठ आहे ते हिरव्या रंगाचं असतं. मात्र या अळूवडीच्या पानाचा देठ बघा चॉकलेटी आहे आणि अळूवडीच्या पानाची आतली बाजू देखील एकदम गडद हिरव्या रंगाची असते. आता ही सर्व पानं मिठाच्या पानामध्ये स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि कोरडी केली आहेत. आता सुरुवातीला आपल्याला अळूवडीच्या पानाचं जाडसर देठ आहे ना, ते सुरीच्या साहाय्याने अलगद आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजे या पानांचा रोल बनवायला अगदी सोयीचं जातं. पानांची जी देठं अगदी नाजूक असतील ना, ती काढायची गरज नाही. मात्र जी देठ जाड वाटत आहे, ज्यामुळे रोल बांधता येणार नाही, अशी देठं आपल्याला कापून घ्यायची आहेत. बघा मी ज्या पद्धतीने सुरीच्या साहाय्याने ही देठं काढत आहे ना, त्याच पद्धतीने तुम्हाला ही देठं काढून घ्यायची आहेत. अशाच पद्धतीने मी सर्व पानांची देठं काढून घेणार आहे. आणि देठं काढून झाल्यानंतर आपल्याला या पानाच्या वरच्या बाजूला म्हणजे देठाकडच्या बाजूला आपल्याला लाटणं किंवा एखादा पेला या पानावरनं फिरवायचं आहे. म्हणजे हे पान थोडं नरम पडेल आणि आपल्याला रोल करायला अगदी सोयीस्कर जाईल. आता या पानाच्या वरची बाजू म्हणजे देठाकडची जी बाजू आहे ना, त्यावर आपल्याला हे जे मिश्रण तयार केलेले आहे, अळूवडीसाठी जे सारण तयार केलेलं आहे, ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त जाडसरही ठेवायचं नाही. अळूवडीचं हे सारण पातळ झालं तर आपल्याला व्यवस्थित वड्या पाडता येणार नाही. शिवाय आपल्याला सुरुवातीला याचा रोल देखील व्यवस्थित बांधता येणार नाही. किंवा अळूवडीचं हे सारण आहे ते जास्त घट्ट राहिलं ना, तर वड्या जास्त तेल सोक करून घेतील. अळूवडीच्या एका पानाला व्यवस्थित मी मिश्रण लावून घेतल्यानंतर आता दुसरं पान त्यावर ठेवलं आहे. पण हे जे दुसरं पान आहे ना, ते विरुद्ध दिशेने ठेवलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला एक एक करून ही पानं ठेवायची आहेत आणि सर्व पानाला व्यवस्थित हे सारण लावून घ्यायचं आहे. आता या अळूवड्याच्या पानांमध्ये काही पानं लहान देखील असतात, मग ती वाया न जाताना यामध्येच आपल्याला ॲडजस्ट करायची आहे. आता दुसऱ्या पानाला मी मिश्रण लावून घेतल्यानंतर आता एक लहान पान आहे ना, ते याच पानाच्या बरोबरीने मी ठेवत आहे. म्हणजे दुसरं पान आणि तिसरं पान एकाच दिशेने मी ठेवलेलं आहे. आता या तिसऱ्या पानाला देखील मी व्यवस्थित सारण लावून घेत आहे. तिसऱ्या पानाला देखील सारण लावून झाल्यानंतर आता चौथं पान हे विरुद्ध दिशेने ठेवलेलं आहे, ते देखील लहान आहे. आता या पानाला देखील आपल्याला व्यवस्थित संपूर्ण सारण लावून घ्यायचं आहे. वडीचा रोल व्यवस्थित पाडता यावा ना, यासाठी इथे मी फक्त 4 पानं लावलेली आहेत आणि एक छोटा तुकडा आहे पानाचा, तो देखील यावर लावत आहे. आता इथे हा एक सेट तयार करून घेतलेला आहे. आता वरची बाजूने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून व्यवस्थित दाब द्यायचा आहे. आता ही जी खालची बाजू आहे ना, ती देखील त्याला समांतर आपण अशी फोल्ड करून घेतली आहे. आता बाजूच्या ज्या कडा आहेत पानांच्या, ते देखील आतमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. आता ही पानं व्यवस्थित चिटकून राहण्यासाठी वरच्या बाजूने देखील मी थोडं मिश्रण लावून घेतलेलं आहे. म्हणजे हे अळूवडीच्या पानांना व्यवस्थित एकमेकांना चिटकून राहतील आणि रोल ओपन होणार नाही. पानांच्या दोन्हीकडे आतल्या बाजूने मी छान चिटकून घेतले आहेत आणि वरून आणखी थोडं हे सारण लावून घेत आहे. आता या पानांचा आपल्याला रोल करायचा आहे. रोल करताना अगदी घट्ट असा रोल करायचा आहे. म्हणजे हा रोल वाफून झाल्यानंतर याच्या आपण वड्या कापू तेव्हा या वड्यांच्या मस्त अशा लेयर्स दिसतील. इथे आपला हा एक रोल तयार झालेला आहे. छान असा घट्ट हा रोल बांधला आहे आणि अशाच पद्धतीने मी दुसऱ्या पानांचा देखील रोल बनवला आहे. आता सुरुवातीला मी फक्त 2 रोल तयार केलेले आहेत. एक चाळण घेतली आहे, त्या चाळणीला मी तेल लावून घेतलं आहे. म्हणजे हे रोल या चाळणीला चिटकून राहणार नाहीत. हे रोल वाफवण्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं आहे. त्यावर चाळणीमध्ये हे रोल ठेवले आहे. यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि या वड्यांना आपल्याला 12 ते 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायच्या आहेत. 15 मिनिटं झाल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आहे. भांड्यावरचं झाकण देखील मी काढलं आहे. आपले हे रोल छान मी वाफवून घेतले आहेत. हे रोल वाफवून घेण्याआधी आपण जेव्हा स्टीम करण्यासाठी हे रोल ठेवले तेव्हा त्याचा रंग आणि आत्ता या रोलचा रंग तुम्ही बघू शकता. याचा अर्थ आपल्या ह्या अळूवड्यांचे रोल छान वाफले गेले आहेत. आपल्याला या रोलच्या व्यवस्थित वड्या पाडता याव्या यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ते हे रोल गरम असताना लगेचच याच्या वड्या पाडायच्या नाहीत. थोडा वेळ आपल्याला हे रोल थंड होऊ द्यायचे आहेत. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत. जर तुमच्याकडे आणखी थोडा वेळ असेल, हे रोल थंड झाल्यानंतर
10-15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवा. म्हणजे या रोलच्या वड्यांना आपल्याला अगदी व्यवस्थित कापता येतात. हे रोल ना पूर्णपणे थंड करून घेतले आहेत. आता याच्यानं मी वड्या पाडून घेत आहे. बघा एकदम परफेक्ट अशा वड्या पडल्या आहेत. हे रोल ना वाफवताना देखील अजिबात ओपन झालेले नाहीत. आपण व्यवस्थित टाईट रोल केले होते, यामुळे ना याच्यानं वड्या देखील ओपन झालेल्या नाहीत. या वड्यांना बघा छान असे लेयर्स देखील दिसत आहेत. कुठल्याच वड्यांना तुटला नाहीत किंवा ओपन झालेल्या नाहीत. छान याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ही वडी मी अगदी जवळून दाखवते. या वडीला बघा छान अशी लेयर्स आहे. या वड्यांना मी डीप फ्राय करून घेणार आहे. तेल ना आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतरच यामध्ये आपल्याला वड्या सोडायच्या आहेत. म्हणजे या अळूवड्यांना छान कुरकुरीत होतात. आपल्याला ना गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवूनच तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच ना एक एक करून आपल्याला यामध्ये वड्या सोडायच्या आहेत. एका बाजूने 1 मिनिटभर व्यवस्थित वडी तळली गेल्यानंतरच आपल्याला याची दुसरी बाजू उलटून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने आपल्याला एकसारख्या रंगावर ह्या अळूवड्या छान तळून घ्यायच्या आहेत. एक एक मिनिटभर दोन्ही बाजूने ह्या वड्या मी तळून घेतल्या आहेत. तुम्ही ही वडी बघू शकता. छान याला लेयर्स दिसत आहेत. अजिबात ही वडी तेलात टाकल्यानंतर सुटली नाही. तेल व्यवस्थित गरम झालं असेल ना तर या वड्या तेलात टाकल्यानंतर अजिबात सुटत नाही. तळून घेतलेल्या वड्या आपल्याला एका प्लेटमध्ये किंवा चाळणीमध्ये काढून ठेवायच्या आहेत. म्हणजे यामधलं जो काही तेल आहे ना ते निघून जाईल. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत. अळूवड्याच्या वड्या कापत असताना ना आपल्याला मध्यम जाडीच्या कापायच्या आहेत. जास्त बारीक देखील कापायच्या नाही किंवा जास्त जाडसर ठेवायच्या नाही. अगदी मध्यम जाडीच्या ह्या वड्या मी कापल्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त इथे आपल्या ह्या वड्या तळून घेतल्या आहेत. शिल्लक राहिलेल्या वड्या देखील मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. जर तुम्हाला जास्त तेलामध्ये या वड्या तळायच्या नसतील तर तुम्ही ह्या वड्या कमी तेलामध्ये देखील तळू शकता. अळूवड्यांना डीप फ्राय केल्या की त्या छान कुरकुरीत होतात आणि जास्त वेळ त्या तशाच राहतात. मी ह्या सर्व अळूवड्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्हाला ही वडी दाखवते. मस्त अशी या वडीला लेयर्स आले आहेत. खूप छान दिसत आहेत. आपण आजच्या ह्या वड्या थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत. अजिबात यामध्ये कोणत्याही पिठाचा वापर केलेला नाही, तरीही या वड्यांना छान कुरकुरीत होतात. पिठांचा वापर करून आपण कुरकुरीत अळूवडी नेहमीच बनवतो, पण तुम्ही देखील चणा डाळ वाटून या पद्धतीच्या अळूवड्या नक्की घरी बनवून बघा. मला ही वाटल्या डाळीची अळूवडीची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि या रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.